आज आपण तेलात टाकता चौपट फुलणारे तांदळाचे खिचिया पापड बनवणार आहोत. इथं पाहू शकताय पापड किती छान मोठाच्या मोठा फुललेला आहे. हे पापड करायला अगदी सोपे आहेत. बाहेरून बघताना वाटतं की खूप अवघड आहेत, परंतु पीठ व्यवस्थित शिजलं गेलं, प्रमाण व्यवस्थित पिठाचं आणि पाण्याचं असलं की अगदी तुमचे परफेक्टच पापड बनतात. बरेच जण असं म्हणतात की याला चिरा जातात, परंतु माझ्या एकाही पापडाला चिरा गेल्या नाहीत. इथं पाहू शकता मी छोटा बिन तळलेला पापड तिथं ठेवलेला आहे आणि त्याच्या चारपट बरोबर आपला पापड फुललेला आहे. हे पापड करताना मी पिठाचं प्रमाण वाटीमध्ये मोजून घेतलेलं आहे. त्यामुळं किलोवरती किंवा आपल्याला मेजरिंग कपवरती आपण हे पदार्थ सांगितले नाहीत. त्यामुळे तुमचे पापड परफेक्टच बनणार, कारण तुमच्या घरी वाटी असतेच. तांदूळ धुवून स्वच्छ सावलीमध्ये फॅनखाली सुकवले आणि त्याचं आपण पीठ गिरणीतून दळून आणलेलं आहे. आता इथं मी 3 वाटी पीठ घेणार आहे तांदळाचं. हे चाळवून घेण्याची अजिबात गरज लागत नाही, कारण मी आजच दळून आणलेलं आहे हे पीठ. आणि आता हे तांदूळ शिजवण्यासाठी तांदळाच्या पिठाच्या दीडपट पाणी आपण यामध्ये घालणार आहोत. तर इथं आपण 4.5 वाटी पाणी घालणार आहोत. आता 3 वाटी पिठासाठी आपण इथं 4.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर हे परफेक्ट पाणी आहे. त्या पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित शिजलं जातं. खूप जास्तही होत नाही आणि कमीही होत नाही. त्यामध्ये मी 1 चमचा भरून जिरे घातलेले आहेत आणि 2 मोठे चमचे भरून तीळ घातलेला आहे. आणि 3 वाटी पिठासाठी 1 पोह्याचा चमचा बरोबर आपण इथं पापडखार घातलेला आहे. बरोबर 1 चमचाभर आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे. मीठ खूप जास्त घालायचं नाही, कारण की पापडखारही खारट असतो आणि हे वाळवल्यानंतर त्यातलं मीठ वाढतं. मग त्यामुळं वाळवण्यात मीठ जरा कमीच घालायचं. आता पाण्याला उकळी आली की आपण थोडं थोडं पीठ घालून यामध्ये हटवून घेणार आहोत. जशी मोदकाची पिठी आपण हटतो त्या पद्धतीनं हटवून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ हटताना तुम्ही लाटणं किंवा लाकडी कलता असेल तर वापरा, कारण की स्टीलच्या ह्याला सगळं पीठ चिकटून बसतं. आता झाकण ठेवून आपण एक 5 मिनटं वाफ काढणार आहोत. परत थोडंसं मी गरम पाण्याचा थोडासा शिपका मारलेला आहे, कारण की खाली करपू नये पीठ, यासाठी आपण परत 5 मिनटं परत एकदा झाकण ठेवून वाफ काढणार आहोत. 5 मिनटं वाफ दिल्यानंतर व्यवस्थित पीठ आपलं शिजलेलं आहे. तर आता आपण हे थोडंसं परतून घेऊया. गॅस बंद केलेला आहे मी. आपण बंद गॅसवरतीच हे पीठ व्यवस्थित हलवून घेणार आहोत. हे कढईला खाली चिकटू नये यासाठी. मोठी परात घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे सगळं पीठ आपण काढून घेणार आहोत. आता आपण सुरुवातीला आपल्या उलथण्याला किंवा ज्या भांड्यानं हे पीठ हलवलेलं असेल त्याचं सगळं पीठ काढून घेणार आहोत. आणि आपलं जे स्मॅशर असतं त्यानं हे मी स्मॅश करून घेणार आहे. म्हणजे एखादी गाठ राहिली असेल किंवा एखादी गुठळी राहिली असेल ती सगळी व्यवस्थित मोडली जाते आणि पीठ व्यवस्थित मळलं जातं. आता परातीला लागलेलं सगळं पीठ एकत्र करून आपण एक गोळा करणार आहोत छान मळून त्याचा. हाताला थोडासा आपण तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे आपण इथं उंडे करणार आहोत. तुम्ही इथं गोल गोल उंडे करत आहे. तुम्हाला उभे पाहिजे असेल तर उभे उंडे करू शकता तुम्ही. गोल उंड्याला आपण मध्ये होल केल्यामुळं पीठ सगळ्या बाजूनं शिजतं, वाफ सगळीकडनं जाते, त्यामुळं पीठ व्यवस्थित शिजलं जातं. यासाठी आपण असे गोल उंडे बनवलेत. आता हे उंडे आपण कुकरच्या भांड्यामध्ये घालून वाफवणार आहोत. तर कुकरचा डबा घेतलेला आहे मी, त्यामध्ये सगळे हे उंडे आपण भरून घेणार आहोत. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण पदार्थ तुम्हाला पाहता येतील. आणि फेसबुकवरून पाहत असाल तर फॉलो करा. तर कुकरच्या डब्यामध्ये झाकण ठेवायला वर जागा नाही आहे, यासाठी मी वरनं आपण एक कापड घेतलेलं आहे ओलं सुतीचं आणि त्याच्यावरती हे कापड टाकून आपण कुकरमध्ये हा डबा ठेवणार आहोत. आता झाकण बंद करून 4 ते 5 शिट्ट्या आपण कुकरला देऊन घेणार आहोत. खरं तर ज्या वेळेला मला हे पापड येत नव्हते त्यावेळेला मला असं वाटायचं खूप अवघड असतात हे खिचे पापड, परंतु खरंच करायला अगदी सोपे आहेत आणि पटकन होतात आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत छान लागतात. कुकर थंड झाल्यानंतर त्यातली पूर्ण वाफ गेल्यानंतर आपण कुकर उघडलेला आहे आणि आता हे आपण यातले जेवढे लागतील तेवढेच आपण यातले उंडे काढून घेणार आहोत. हा डबा परत आपण कापड झाकून ठेवून कुकरमध्ये ठेवणार आहोत, कारण की गरम जर तुमचं पीठ असेल तर तुमचे पापड पटपट लाटले जातात, व्यवस्थित तयार होतात, त्याला चिरासुद्धा पडत नाहीत. आणि या पापडामध्ये तीळ जरा जास्त घालायचे, म्हणजे टेस्ट खूप सुंदर येते बरं. आता हे पीठ आपण परत स्मॅशरनं स्मॅश करून घेणार आहोत, म्हणजे मग व्यवस्थित त्याच्या आपल्या गोळ्या बनवता येतील. आणि हातानं मळायला गेलं तर खूप जास्त गरम आहे, त्यामुळे चटके बसतील. यासाठी स्मॅशरनं छान पीठ मळून घ्यायचं आणि याच्या गोळ्या तयार करून घ्यायच्या. आता पीठ थोडं थंड झाले तर आता आपण त्याच्या गोळ्या बनवून घेणार आहोत. ज्या पद्धतीनं आपण उडदाचे पापड करताना जसं आपण उडदाच्या पापडाची गोळी बनवतो लांब, तशी आपण लांब गोळी बनवली आहे आणि सुरीला थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या पाडणार आहोत, म्हणजे सगळ्या गोळ्या एकसारख्या होतील आणि पापड सगळे एकाच मापाचे होतील.
तर ह्या गोळ्यासुद्धा सगळ्या आपण एका प्लेटमध्ये ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत, कारण थंड झाल्यानंतर बऱ्याच वेळेला त्याला चिरा पडू शकतात, यासाठी झाकून ठेवायच्या. आता आपले पापडाचे पीठ तयार करून झालेत, गोळ्या तयार करून झालेत. आता आपण पापड आपण लाटायला घेऊया. खाली प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे, त्यावरती थोडंसं तेल लावलं आहे, त्यावरती गोळी ठेवलेली आहे आपण आणि त्यावरती दुसरा प्लॅस्टिकचा कागद ठेवलेला आहे आणि यावरती ही प्लेट आपण प्रेस करणार आहोत, की जेणेकरून पापड पसरला जाईल. हे पीठ एकदम मऊ असतं, छान पसरलं जातं पीठ. किंवा तुम्ही लाटण्यानं लाटूही शकता किंवा तुम्ही असं बोटानं प्रेस करूनसुद्धा छान व्यवस्थित पापड पसरवू शकता. इथं थोडं प्रेस करून झाल्यानंतर थोडं मी लाटण्यानं लाटून घेतलं. तुम्हाला जेवढा पातळ पाहिजे तेवढा पातळ पापड लाटायचा, परंतु हे पापड जरा जाडच असतात, खूप जास्त पातळ नसतात. आपला पापड लाटून तयार झालेला आहे. तर सुरुवातीला मी इथं एक टोपलं घेतलेलं आहे आणि टोपल्यावरती आपण सुकायला या पद्धतीनं टाकणार आहोत आणि नंतर मी पेपरवरती टाकणार आहे. आता इथं मी पापडाचं मशीन घेतलेलं आहे. मशीनवरती तर खूप पटपट पापड हे बनतात, परंतु ते थोडेसे प्रेस करावे लागतात, मध्ये थोडेसे जाड होतात. यासाठी परत आपण थोडेसे लाटण्यानं लाटू शकता किंवा हातानं पसरवून घेऊ शकता. या पापडाच्या मशीननं छोटी मुलंसुद्धा पटपट असे पापड बनवू शकतात. करायला अगदी सोपे आहेत हे पापड. थोडं मदतीला लहान मुलांना घेतलं तरी चालू शकतो. माझी मुलगीसुद्धा मला मदत करू लागली त्या दिवशी. थोडंसं या पद्धतीनं हा पापड बनला तर वरनं थोडंसं लाटण्यानं आपण लाटणं फिरवू शकतो आणि थोडा मोठा करायचा आहे पापड. हे पापड तसे करायला अगदी सोपे आहेत, अगदी झटपट बनतात. बघताना असं वाटतं खूप जास्त कुटाण आहे, परंतु खरंच करायला सोपे आहेत आणि खायला तर खूपच छान कुरकुरीत लागतात. अशाच पद्धतीनं आपण सगळे पापड लाटून घेणार आहोत किंवा तुम्ही प्लेटनं केले तरी चालू शकतात. छान असे आपले पापड तयार झालेले आहेत. अजिबात पापडांना चिरा गेल्या नाहीत. हे पापड घरातच मी फॅनखाली 1-2 दिवस सुकवले आणि गॅलरीतल्या उन्हात 1 दिवस सुकवले. छान व्यवस्थित तयार झाले, अजिबात चिरा गेल्या नाहीत. एक 3-4 दिवस वाळल्यानंतर हे पापड असे दिसायला लागले, पाहू शकताय तुम्ही. एकदम छान असे आपले पापड तयार झालेले आहेत. 3 वाटी पिठामध्ये टोपलंभर पापड बनतात आणि हे तळल्यानंतर तर खूप जास्त मोठे होतात. यासाठी 3 वाटी पिठाचे बऱ्याच वेळेला पुरे होऊन जातात. आता आपण आपले खिचे पापड तळणार आहोत. हे पापड तळण्यासाठी तेल अगदी कडकडीत गरम करायचं आणि थोडं जास्त तेल घालायचं याला, म्हणजे मग पापड छान फुलून वरती येतो. मलाही ज्यावेळेला हे पापड करायला येत नव्हते, त्यावेळेला बायका ज्यावेळेला बिल्डिंगमधल्या बनवायच्या, तेव्हा मला वाटायचं खूप अवघड आहेत हे पापड, परंतु मला आता येतात. हे पापड तर खरंच करायला सोपे आहेत. नक्की करून पहा, अगदी सोपी रेसिपी आहे आणि मी तर वाटीच्या प्रमाणामध्ये दिलेले आहे, त्यामुळे पटकन तुम्हाला बनवता येईल. परफेक्ट प्रमाण आपण दिलेलं आहे, त्यामुळे अजिबात तुमचे पापड चुकणार नाहीत. पाहू शकता 4 पट बरोबर आपला पापड फुललेला आहे. मस्त असे पापड तयार झालेले आहेत. च्या पापडांची ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन रेसिपीसह.